ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार, मी ईशा जगताप. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. पशुपालन हा भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा भाग, कारण पशुधन हे भारतीय अर्थव्यवस्थेचं एक महत्त्वाचं घटक. अनेक शेतकरी बांधवांच्या उत्पन्नातील 16% वाटा हा पशुधनावर अवलंबून असतो. परंतु सद्य परिस्थितीत गायींमध्ये लंपी चर्मरोग हा आजार झपाट्याने पसरताना दिसतोय, ज्यामुळे शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सहन करावं लागते. त्यामुळे आज आपण या आजाराबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे लंपी चर्मरोग निदान, औषधोपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय योजना. या विषयावर माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर आज उपस्थित आहेत पुणे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर अंकुश तुळशीराम परिहार सर. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. थँक्यू, धन्यवाद. सर, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपल्याकडून आम्हाला जाणून घ्यायचं आहे की लंपी चर्मरोग हा आजार नेमका काय आहे? लंपी चर्मरोग हा आजार जो आहे तो गोवर्ग या जातीत म्हणजे गाय वर्गात होणारा आजार आहे. हा विषाणूजन्य आजार आहे आणि आत्ता त्या रोगाच्या नावाप्रमाणेच लंपी चर्मरोग म्हणजे ज्या आजारात मुख्यतः जो बाह्य लक्षण दिसून येतं की जनावराच्या अंगावर 5 ते 50 mm पर्यंतच्या घट्ट अशा गाठी दिसून येतात आणि हा मुख्यतः गाय वर्गामध्येच होतो. म्हैस वर्ग किंवा शेळ्या मेंढ्यात हा आजार दिसून येत नाही. म्हणजे या आजारात गायींच्या शरीरावर घट्ट गाठी दिसून येतात असं आपण म्हणालात, पण हा आजार नेमका आला कुठून? पहिल्यांदा कोणत्या देशातल्या गायींमध्ये या आजाराची लागण दिसून आली? हा आजार पहिल्यांदा आफ्रिकन खंडात झांबिया या देशात दिसून आला आणि त्यानंतर 1988 नंतर इतर देशात याचा रोगाचा प्रसार दिसून आला. चीन आणि भारतात 2020 मध्ये हा आजार दिसून आला. महाराष्ट्राच्या बाबतीत जर आपण बघितलं तर तो पहिल्यांदा गडचिरोली जिल्ह्यात चिरोंच्या तालुक्यात ऑगस्ट 2020 मध्ये दिसून आला. सर, आपण सुरुवातीला म्हणालात की गायींच्या शरीरावर घट्ट गाठी पाहायला मिळतात, पण गाठ ही साधी सुद्धा असू शकते. या गाठी नेमक्या कशा असतात? पाण्याच्या असतात, रक्ताच्या असतात आणि त्याचबरोबर या व्यतिरिक्त इतर कोणती लक्षणं गायींमध्ये पाहायला मिळतात या आजारात? नक्कीच खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की जनावरांच्या अंगावर गाठी काही वेळा दिसून येतात. ते वेगवेगळ्या असतात, कधी ॲलर्जिक असतात. पण या आजारात दिसणाऱ्या आणि इतर गाठीमध्ये खूप मोठा जो फरक आहे तो या आजारात दिसणाऱ्या गाठीचं जी संख्या आहे किंवा प्रमाण आहे ते खूप मोठ्या प्रमाणात असतं. या गाठी मानेवर असतात, पाठीवर असतात, कासेवर असतात, मायांगावर असतात किंवा त्यांच्या जनावरांच्या जननेंद्रियावर असतात. या गाठी तोंडात, नाकात सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसून येतात आणि या घट्ट गाठी असतात. या गाठीची संख्या जास्त असते आणि या गाठीमध्ये ॲलर्जिक गाठीमध्ये दुसरी लक्षणं नसतात, पण या आजारातल्या ज्या गाठी आहेत त्याबरोबर इतर लक्षणं अशी असतात की जनावरांच्या नाकातून, तोंडातून लाळ येते, नाकातून स्त्राव येतो, डोळ्यातून स्त्राव येतो. त्याचबरोबर जनावराची भूक मंदावते, जनावरांची हालचाल कमी होते, दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट दिसून येते, जनावर खाण्यापिण्याचं प्रमाण कमी येतं आणि जनावराच्या अंगावर आलेल्या गाठींना काही वेळा जखमा होतात. त्या जखमावर जर माशा बसल्या आणि त्या माशाच्या माध्यमातून जनावरांना त्या त्वचेवर जखमा झाल्या तर त्यात आळ्यासुद्धा होतात. त्वचेवर मोठ्या प्रमाणावर पूर्ण शरीरभर ह्या गाठी दिसून येतात. त्याचबरोबर जनावरांच्या पायाला सूज येते, त्यामुळं हालचाल मंदावते, पायाला सूज येते. सूज आल्यानंतर काही वेळा पायाला जखमासुद्धा दिसून येतात त्या आजारात आणि जनावराची हालचाल पूर्णपणे थांबते. काही वेळा जनावर बसताना आणि उठताना
खूप वेदना असतात या आजारात, त्यामुळे जनावर बरेच 2-2, 3-3 दिवस या आजारात जनावर खाली बसतसुद्धा नाही. म्हणजे इतके त्या पेनफुल असे हे लक्षणं दिसून येतात. पायावर सूज असते म्हणजे अतिशय वेदनादायी असा हा आजार आहे गायींसाठी. गायींसाठी. पण सर हा आजार नेमका पसरतो कसा? म्हणजे बाधित जनावरांच्या संपर्कात आल्याने निरोगी जनावरांमध्ये हा आजार दिसून येतो की हवेमार्फत पसरतो? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण हा आजार जो आहे तो हवेमार्फत निश्चितच पसरत नाही. अच्छा. हा आजार जो पसरतो तो बाधित जनावरांचे नाकातील स्त्राव, डोळ्यातील पाणी, जनावराची लाळ इतर जनावरांच्या संपर्कात आली किंवा या जनावराच्या संपर्कातली भांडी असतील, पिण्याच्या पाण्याची भांडी असतील किंवा वैरण असेल किंवा खाद्य असेल, ते निरोगी जनावराच्या संपर्कात आले तर या संपर्कामुळे एक आजार पसरतो. आणि दुसरं जे कारण आहे, आपण आता हवेमधून म्हणत होतात, पण हवेमधून नसून ते वेक्टर म्हणजे माध्यम, जसं मलेरिया आपणाला डासाच्या माध्यमातून म्हणजे मलेरिया बाधित माणसाकडून निरोगी माणसाला पसरतो. त्याचप्रमाणे हा आजार जे बाह्य परोपजीवी आहेत, त्यामध्ये गोचीड असतील, डास असतील, गोमाशे असतील, यांच्या माध्यमातून बाधित जनावरांमधून तो निरोगी जनावरांना पसरतो. म्हणजे बाधित जनावरांच्या संपर्कात आलेल्या वस्तू किंवा जीव जर निरोगी जनावरांच्या संपर्कात आले तर त्या माध्यमातून हा आजार पसरू शकतो. त्या माध्यमातूनही पसरू शकतो. आणि दुसरं म्हणजे मी आता सांगितल्याप्रमाणे वेक्टरच्या माध्यमातून, म्हणजे की गोचीड, डास, गोमाशा इत्यादी जीवजंतू म्हणण्यापेक्षा बाह्य परोपजीवी म्हणू आपण त्यांना, बाह्य परोपजीवीच्या माध्यमातून हा आजार पसरू शकतो. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर बाधित जनावराच्या अंगावर बसलेला एखादा डास जो निरोगी जनावराच्या अंगावर बसला तर त्याला लागण होऊ शकते. निश्चितच. म्हणजे बाधित जनावरांना जो डास चावलेला आहे किंवा गोचीड चावलंय किंवा गोमाशी चावलेली आहे, ते बाधित जनावरांना चावून जर ते निरोगी जनावराला चावली तर तो निश्चितच आजाराचा प्रसार त्या माध्यमातून होतो. या आजाराची लक्षणे इतकी गंभीर आहेत, हा आजार बरा होण्यासारखा आहे? निश्चितच. हा आजार वेळीच निदान झालं आणि त्यांना जनावरांना योग्य उपचार योग्य वेळी आपण जर केला तर निश्चितच हा आजार बरा होतो. उपचार काय काय उपलब्ध असतात सर? आपण तसं जर बघितलं तर कोरोनासुद्धा व्हायरसच होता, म्हणजे विषाणूजन्यच आजार होता. अगदी. जे विषाणूजन्य आजार आहेत त्याच्यात एक स्पेसिफिक उपचार जरी नसला तर लक्षणानुरूप आपण त्यांना उपचार करावा लागतो. म्हणजे जसं की ताप आला असेल तर या आजारात ताप असतो तर ताप कमी होणारी औषधं. आत्ता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या आजारात मोठ्या प्रमाणात वेदना असतात तर ते वेदना शामक औषधं द्यावी लागतात. सूज आलेली असते, सूज कमी करण्यासाठीची औषधं द्यावी लागतात. आणि कुठल्याही आजारात तुम्हाला टॉनिक्स द्यावे लागतात, खनिज मिश्रणे द्यावे लागतात, लिव्हर टॉनिक द्यावे लागतात, जेणेकरून जनावर आजारातून बाहेर लवकर पडेल. आणि जर गरज लागली, समजा त्याच्यात जास्त जखमा झालेल्या असतील आणि त्याचा ताप नियंत्रणात येत नसेल, दुसरे सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन जर त्याच्यात दिसून येत असतील तर म्हणजे पशुवैद्यक तिथला जर गरजेनुसार प्रतिजीवकाचा सुद्धा आपण त्यात उपचार करावा लागतो. म्हणजे त्यांना 2 ते 3 दिवस प्रतिजीवकेसुद्धा द्यावे लागतात. प्रतिजीवके म्हणजे अँटीबायोटिक्स. म्हणजे आपणाला प्रतिजीवके म्हणल्यानंतर थोडंसं अवघड वाटेल, पण अँटीबायोटिक्स काही वेळा द्यावे लागतात पशुवैद्यांच्या सल्ल्याने. कारण काय, हा आजार आता उपचार करतेवेळी नक्कीच पशुवैद्यांच्या सल्ल्यानेच केलेला खूप चांगला राहतो आणि योग्य वेळी उपचार केला तर निश्चित आजार हा बरा होतो. सर, योग्य वेळ म्हणजे नेमकं किती कालावधी, कोणत्या कालावधीत त्याचं निदान होणं गरजेचं आहे? निदान होणं गरजेचं म्हणजे ह्या आजाराचं निदान एकदम सोपं आहे. मी आत्ता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की पहिलं जे लक्षण आहे की ताप येणे, डोळ्यातनं पाणी जाणे, त्याबरोबर या आजारात जनावराच्या अंगावर मोठ्या प्रमाणात म्हणजे गाठी येतात आणि त्या गाठींची संख्या खूप असते. जनावरांची हालचाल मंद होते, भूक मंद होते, सामान्य गाठी नसतात, मोठ्या प्रमाणात गाठी दिसून येतात. आणि हे आपण एक बघितलं की ह्याचं निदान म्हणजे निदान खूप अवघड नाही. म्हणजे त्याच्या लक्षणावर, बाह्य लक्षणावरून सुद्धा आपण त्याचं हा लंपी चर्मरोग आहे, या जनावराला लंपी चर्मरोग झाला आहे असं आपण बाह्य लक्षणावरून सुद्धा हे करू शकतो. त्याला म्हणजे पशुवैद्यक तर गरजेचं आहेच, पण शेतकरीसुद्धा, सामान्य शेतकरीसुद्धा हे सर्व जर लक्षणं दिसली तर या जनावराला लंपी चर्मरोग झाला आहे हा निश्चितच हे करू शकतो. आणि तात्काळ त्यांनी काय करायचे तर नजीकचा जो पशुवैद्यकीय दवाखाना आहे
आपल्याकडं महाराष्ट्रात जवळ म्हणजे प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावाजवळ त्या 4 ते 5 गावांच्या जवळ एक पशुवैद्यकीय दवाखाना आहे. तर त्या नजीकच्या पशुवैद्यकाला जाऊन जर त्यांनी सांगितलं तर योग्य उपचार त्याला योग्य वेळी मिळेल. म्हणजे आपण सांगितलेल्या कोणत्याही लक्षणांपैकी लक्षणं आपल्या जनावरांमध्ये दिसल्यास शेतकरी बांधवांनी त्वरित पशुवैद्यांकडे संपर्क साधावा. निश्चितच हा संपर्क साधत असताना अशी जर लक्षणं दिसली तर इतर जनावरांना या आजाराची बाधा होऊ नये म्हणून जे बाधित जनावर आहे त्याचं विलगीकरण खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तात्काळ जे बाधित जनावर आहे त्याला विलगीकरण करणे आणि पशुवैद्यकाची उपचारासाठी संपर्क साधणे हे गरजेचं आहे. लक्षणं इतकी गंभीर आहेत की पायांना जखमा येणं, तोंडातून लाळ गळणं, शरीरावर गाठी येणं, यामुळे जनावरं अर्थातच अत्यंत थकून जात असतील. या आजारामुळे आपल्या शेतकरी बांधवांचं काय नुकसान होतं याबाबत आपण सविस्तर काय सांगाल? 2020 मध्ये आणि त्यानंतर 22-23 मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात या आजाराचा प्रसार झाला आणि प्रसार झाल्यानंतर या आजारामध्ये 1 ते 5% जे बाधित जनावर आहेत त्यांच्या 1 ते 5% हे मरतूक होते. म्हणजे कुठलंही आता जर आपण विचार केला जनावरांच्या किमतीचा विचार केला तर तसं बहुमूल्य किमतीचं जनावर दगावतं. हे पहिलं नुकसान शेतकऱ्यांचं आहे. त्याचबरोबर या आजारामध्ये जनावरांना येणारा ताप असेल, सूज असेल अंगावर आणि जास्त दिवस ताप राहिला तर जनावरांमध्ये गर्भपात होतो आणि जनावरांची खाण्या कमी झाल्यामुळं आणि इतर सगळे टेम्परेचर वगैरे असल्यामुळं या जनावरात भूक मंदावते आणि निश्चितच दूध उत्पादन कमी होतं. दूध उत्पादन कमी झाल्यामुळं आज शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान होतं आणि जे कामाचे बैल आहेत त्यांच्या पायावर सूज येणे, त्याच्यामुळे हालचाल मंदावते, जखमा होतात. जे स्किन आहे म्हणजे जनावरांची कातडी आहे, कातडीवर जखमा होऊन कातडीचं हे होतं आणि या आजारामध्ये आता आपण बघतोय की म्हणजे प्रजनन क्षमता सुद्धा कमी होते. आमची माती आमची माणसं. या आजारामध्ये जनावरांची दूध उत्पादन क्षमता कमी होते. खरं तर गाईचं दूध हे मानवासाठी वरदान मानलं जातं. लहान बाळ सुद्धा गाईचं दूध पितं. या दुधामार्फत मानवामध्ये या आजाराबद्दल काही त्रास जाणवतो का किंवा या आजाराचा प्रसार होऊ शकतो का? हा आजार एकतरी इतर आजाराप्रमाणे जसं की रेबीज असेल किंवा ब्रुसेल्ला असेल किंवा ट्युबरक्युलोसिस असेल या आजाराप्रमाणे प्राण्यामधून माणसात संक्रमित होत नाही. म्हणजे झोनोटिक डिसीजेस जे मी आधी सांगितले आता तुम्हाला, रेबीज असेल, ट्युबरक्युलोसिस असेल किंवा ब्रुसेलोसिस असेल, हे आजार कसे आहेत की प्राण्यामधून माणसात संक्रमित होतात. तसा हा आजार संक्रमित होत नाही. आणि दुसरी गोष्ट आपण जे विचारलं की दुधामुळे, तर दूध आपण जे दूध खातो ते जर उकळून आपण खाल्लं तर हाच आजार नाही किंवा कोणताही आजार दुधामधून त्या आजाराचा प्रसार मानवाला होत नाही. त्यामुळं आपण जे म्हणतोय की दुधामधून हा आजार प्रसार होईल माणसाला, तर असा कुठलाही धोका दुधामधून माणसासाठी नाही. तर कधी आजार झाल्यानंतर त्यावर उपचार करण्यापेक्षा तो होऊ नये म्हणून काळजी घेणं कधीही उत्तम. त्यामुळे आपल्या जनावरांना लंपी चर्मरोग होऊ नये किंवा शेजारच्या गोठ्यात लंपी चर्मरोगाच्या गायी असतील तर त्यांची लागण आपल्या गुरांना होऊ नये म्हणून शेतकरी बांधवांनी काय काळजी घ्यावी? निश्चितच कोणत्याही आजाराच्या बाबतीत आपण बघितलं की इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे कोणताही आजार झाल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यापेक्षा आजाराची बाधा होण्यापेक्षा त्याच्यावर अगोदरच प्रतिबंध आपण जर केला तर निश्चितच खूप मोठा फायदा होतो. एकतरी ते जनावर दगावण्यापासून वाचतं किंवा त्याच्यावर होणारा उपचाराचा खर्च वाचतो. त्याच्यात आर्थिक नुकसान आपण टाळू शकतो. म्हणजे की दूध उत्पादन कमी होणे, जनावरांचं हालचाल मंदावणे किंवा हे होणे, या सर्व गोष्टी आपण आजार झाल्यानंतर उपचार करून बऱ्या करण्यापेक्षा आजार होऊच नाही दिला तर खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे जेणेकरून आपण प्रतिबंध केला किंवा अटकाव अगोदरच घातला तर आपलं आर्थिक नुकसानसुद्धा टळतं. आणि यासाठी काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की जनावरांच्या गोठ्याची स्वच्छता ठेवली पाहिजे. जनावरांचा गोठा स्वच्छ असला पाहिजे, त्याचं निर्जंतुकीकरण करून घेतलं पाहिजे. त्या जनावरांच्या गोठ्याच्या बाजूला किंवा गोठ्यामध्ये पाणी साठा जास्त झाला नाही पाहिजे किंवा दलदल नाही झाली पाहिजे, ज्यामुळे बाह्य परोपजीवीचं प्रमाण वाढेल. आणि हा आजार जो आहे तो पावसाळ्यात म्हणजे उष्ण आणि दमट आणि पावसाळ्यात जास्त वाढतो. या
कालावधीमध्ये कीटकांचं प्रमाण म्हणजे जे बाह्य परोपजीवी आहेत, गोचीड, डास, गोमाशा, याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं असतं आणि याचंसुद्धा आपण नियंत्रण केलं पाहिजे. म्हणजे जे ज्यांच्यामार्फत हा आजार पसरतो, तर याचा प्रसार जो झालेला आहे त्याचा अटकाव करण्यासाठी गोठा स्वच्छ ठेवणे आणि बाह्य परोपजीवीचं नियंत्रण करणे या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे आपल्या गोठ्यात वेळोवेळी निर्जंतुकीकरण करून घेणे, स्वच्छता पाळणे, त्याचबरोबर बाधित जनावरं विलग करणे, बाधित जनावरांना जे पशुपालक शुश्रूषा करतात त्यांनी संपर्कात आल्यानंतर निरोगी जनावरांच्या संपर्कात तात्काळ न येता आपण अगोदर स्वच्छ निर्जंतुक म्हणजे कपडे वगैरे बदलून किंवा बाधित जनावरांसाठी वेगळाच माणूस त्याची शुश्रूषा करण्यासाठी किंवा पाणी वरण करण्यासाठी वेगळ्या माणसांनी केली आणि निरोगी जनावरांची वेगळ्या माणसांनी केली तर एक म्हणजे ते एक माध्यमच आहे की म्हणजे बाधित जनावरापासून आपण जर निरोगी जनावराकडे जात असू तर आपण सुद्धा त्या आजाराचा प्रसार करतोय. तर आपण सुद्धा बाधित जनावराकडून निरोगी जनावरात न जाता किंवा आणि त्याचबरोबर आपल्या गोठ्यात येणाऱ्यांची जे व्हिजिटर्स आहेत अशा कालावधीमध्ये ज्यावेळी आउटब्रेक्स असतात किंवा रोगांचा प्रसार वाढलेला असतो ते व्हिजिटर्सची संख्यासुद्धा आपण मर्यादित ठेवली पाहिजे. अगदीच, म्हणजे अत्यंत काटेकोरपणे काळजी घ्यायला हवी. सर, सध्या आपल्या महाराष्ट्रात या आजारासंदर्भात काय परिस्थिती आहे आणि यावर काही लस उपलब्ध आहे का? महाराष्ट्रात मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात आजार झालेला होता. जवळपास म्हणजे 25 ते 30 हजारापेक्षा जास्त जनावरांना मृत्युमुखी आजारामुळे पडली होती. बापरे. पण यावर्षी आपण लसीकरण म्हणजे आजार सुरू होण्यापूर्वीच आपण लसीकरण करून घेतलेलं आहे. बऱ्याच जिल्ह्यामध्ये लसीकरण करून घेऊन सुद्धा आता सध्यासुद्धा बऱ्याच जिल्ह्यामध्ये रुग्ण दिसून येत आहेत आणि मृत्यूचं प्रमाण आहे. पण यावर्षी एक निश्चितच लसीकरणामुळं आणि आपण जे काळजी घेतोय माझा गोठा स्वच्छ गोठासारखे आपण मोहिमा राबवून वेक्टर कंट्रोलसाठी सुद्धा आपण प्रयत्न करतोय. त्यामुळं मागच्या वर्षीपेक्षा बाधित जनावरांचं आणि मृत्यूचं प्रमाणसुद्धा निश्चितच आपण कमी ठेवू शकलोय. हा रोग त्या मागच्या वर्षीपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात नियंत्रणात ठेवण्यात आपणाला किंवा पशुसंवर्धन विभागाला यश मिळालेलं आहे असं मी म्हणेन. आमची माती आमची माणसं. सर, या लसीसाठी आपल्या शेतकरी बांधवांना काही अर्ज करावा लागतो आणि कोणती लस उपलब्ध आहे नेमकी? एक खूप चांगला प्रश्न आपण विचारला. तर ह्या लसीसाठी शेतकरी बांधवांनी अर्ज करण्याचं कोणतंच कारण नाही. ही लस नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात मुबलक प्रमाणात म्हणजे पशुच्या प्रमाणात अवेलेबल आहे. अच्छा. फक्त शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे की पशुवैद्यकाच्या आव्हानानंतर त्या लसीबाबत गैरसमज न करून घेता तात्काळ लस करून घेणं गरजेचं आहे. अगदीच अगदीच. म्हणजे कोरोना काळात सुद्धा आपण पाहिलं की सुरुवातीला जेव्हा लस उपलब्ध झाली तेव्हा आपण घाबरत होतो की लस घेऊ की नको घेऊ, त्याचे परिणाम काय होतील. या संदर्भातही शेतकरी बांधवांच्या मनात या लसीबाबत गैरसमज असू शकतात. याबाबत आपण काय सांगाल? तसं विचार केला तर लंपीच्या लसीबाबतच नाही, इतर लसीसुद्धा असतात. FMD असेल किंवा घटसर्प असेल, BQ असेल, वेगवेगळी लसीकरण आपण प्रीमान्सूनसुद्धा करतो. कोणत्याही लस दिल्यानंतर एक नॅचरल रिॲक्शन असते बॉडीची. त्यातमध्ये थोडाशी कणकण येणे, ताप येणे, थोडंसं दूध 1-2 दिवसासाठी कमी होणे किंवा थोडंसं खांद्याला सूज वगैरे येणे, बारीकशी गाठ वगैरे येणे, या गोष्टीमुळं काही पशुपालक लस घेण्यापासून टाळतात. माझ्या जनावरांना हा आजारच होणार नाही आणि लस दिल्यानंतर विनाकारण हे त्रास होतात म्हणून, आणि ते खूप कमी जनावरात होतात. म्हणजे अगदी 2-3% जनावरांमध्ये एक वॅक्सिन रिॲक्शन आपण त्याला म्हणू, तर खूप कमी जनावरांमध्ये ते थोडीशी लक्षणं दिसून येतात. त्यामुळं काही शेतकरी बांधव लस घेण्याचं टाळतात. तर मी त्यांना आपल्या माध्यमातून असं एक आव्हान करतो की त्यांनी लस म्हणजे पशुवैद्यकांनी ज्यावेळी आव्हान केलं असेल आणि लसीकरण मोहीम ज्यावेळी असेल, याच लंपीचीच लस असेल किंवा आता येणारी आपली फूट अँड माउथ डिसीज म्हणजे लाळ कुरकुताची लस आहे, ते पशुवैद्यकांनी आव्हान केल्यानंतर त्यावेळी त्या कालावधीत शेतकरी बांधवांनी लसीकरण करून घ्यावं आपल्या जनावरांना आणि पशुसंवर्धन विभागाला सहकार्य करावं अशी मी पशुपालकांना विनंती करतो. म्हणजे लसीकरण केल्यानंतर पुढचे
1 ते 2 दिवस आपल्या जनावरांवर परिणाम दिसणं म्हणजे काही ताप येणं किंवा त्यांचं दूध उत्पादन कमी होणं हे सर्वसाधारण आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी घाबरून जाण्याची गरज नाही आहे. पण सर ही लस नेमकी कोणती दिली जाते आणि त्यावर आणखी काही संशोधन सुरू आहे का? आत्ता या रोगावर जी लस आपण देतोय की हा कॅप्रीपॉक्स गटातील जे व्हायरस आहे. आता आपण जी लस देतोय ती गोटपॉक्स वॅक्सिन देतोय. म्हणजे बकरी शेळीसाठी जे पॉक्ससाठी आपण लस वापरतोय ती लस आपण देतोय आणि त्याची इफिकसी 70% आहे. पण या रोगावरची प्रॉपर लस त्याचं संशोधन होऊन निर्मितीसुद्धा सुरू झाली आहे आणि पुढच्या भविष्य काळात या रोगावरची प्रॉपर लससुद्धा आपल्याकडे अवेलेबल होणार आहे. आणि इन्स्टिट्यूट ऑफ वेटरनरी बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स पुणे या संस्थेमार्फत या लसीचं उत्पादन सुरू होतं. सर कधीपर्यंत ही लस येणं अपेक्षित आहे आणि आपल्या शेतकरी बांधवांनी वेळोवेळी म्हणजे साधारण किती महिन्यांच्या कालावधीत आपल्या गायींचं लसीकरण करून घेणं आवश्यक आहे? आता आपण यावर्षी जून जुलैमध्ये या रोगाचं लसीकरण केलं. पण दरवर्षी आपण जुलैमध्ये या रोगाविषयी लसीकरण करून घेणं गरजेचं आहे. 12 महिन्यांनी म्हणजे हा रोग मुख्यतः पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो. उष्ण दमट आणि पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो. त्यामुळं पावसाळ्यापूर्वीच या रोगाचं लसीकरण करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे जेणेकरून म्हणजे लसीकरण हा एक मुख्य घटक आहे. या रोगावर आपण चांगल्या प्रकारे प्रतिबंध करू शकू. तर शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की त्यांनी पावसाळ्यापूर्वी या रोगाविषयी जे आमच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत लसीकरण करून घेतलं जातं त्या लसीकरणाला चांगला प्रतिसाद देऊन आपल्या जनावरांचं लसीकरण करून घ्यावं. आणि मुख्यतः गायवर्गामध्ये होत असल्यामुळं आपण ह्या गायवर्गामध्येच या लंपी चर्मरोगाचं लसीकरण करतो. तर आपल्या सर्व गायवर्गांना पावसाळ्यापूर्वी पशुवैद्यकामार्फत लसीकरण करून घ्या. म्हणजे पशुवैद्यांशी लवकरात लवकर संपर्क साधून आपल्या गायींचं आरोग्य निरोगी ठेवावं. सध्या आपण जी लस वापरतोय ती आपण कुठून आयात करतोय की आपल्या महाराष्ट्रात तयार होते? आपण आयात नाही करत, पण आपल्या इथल्याच ज्या हेक्स्टर आणि इंडियन इम्युनॉलॉजिकल कंपन्या आहेत त्यांच्यामार्फत ती उत्पादित केलेली असते. सध्या ती आयात केलेली लस नाही, पण आपल्या इथंच उत्पादित झालेली लस आहे. आणि सध्या आपण मागच्याच महिन्यात आपण ते लसीकरण पूर्ण करून घेतलेलं आहे. म्हणजे यावर्षी आपण या रोगावर अटकाव ठेवू शकलोय किंवा नियंत्रण ठेवू शकलोय मागच्या वर्षीच्या प्रमाणात विचार जर केला आपण. पावसाळ्यापूर्वी शेतकरी बांधवांनी आपल्या गायींचं लसीकरण करून घेणं आवश्यक आहे असं सरांनी सांगितलंय. सर आता आपण आलेलो आहोत कार्यक्रमाच्या समारोपाकडे. जाता जाता आपल्या शेतकरी बांधवांना आपण काय संदेश द्याल? जाता जाता शेतकरी बांधवांना आपल्या माध्यमातून एवढंच मी विनंती करतो, आव्हान करतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर या म्हणीप्रमाणे या आजाराच्या प्रतिबंधासाठी लसीकरण करणे, गोठ्याची स्वच्छता ठेवणे आणि बाह्य परोपजीवावर नियंत्रण ठेवणे या गोष्टी माध्यमातून आपण या आजाराचं नियंत्रण ठेवू शकतो. तर पशुसंवर्धन विभागाला या सर्व बाबतीत सहकार्य करावं एवढंच मी आव्हान आपल्या माध्यमातून मी करतो. उपचारापेक्षा प्रतिबंध बरा असा महत्त्वपूर्ण संदेश आपल्याला सरांनी दिलेला आहे. खरं तर हा विषय अत्यंत व्यापक आहे, परंतु आपल्या कार्यक्रमाला वेळेची मर्यादा असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी आज थांबावं लागणार आहे. सर आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल दूरदर्शन सह्याद्री वाहिनीकडून मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. नमस्कार.